नमस्कार सहकारी मित्रांनो, माझ्या यूट्यूब चॅनलला आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत आहे। आज मी आपल्यासाठी एक महत्त्वाची बातमी व्हिडिओच्या माध्यमातून आपल्यासमोर आणली आहे। बातमीला सविस्तर जाणून घेण्यासाठी त्यासाठी कृपया आपण सुरुवातीपासून शेवटपर्यंत संपूर्ण व्हिडिओ पाहावा आणि आपण या चॅनलवर नवीन असल्यास या अगोदर चॅनलला सबस्क्राईब केले नसल्यास चॅनलला निश्चितच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करून ऑल नोटिफिकेशन्स ऑन करा। त्यामुळे आपल्याला व्हिडिओचे सर्व नोटिफिकेशन्स हे वेळेवर मिळत राहतील। चला तर मग आपण आता सविस्तर व्हिडिओ बघूयात। नुकत्याच आलेल्या माहितीनुसार देशातील लाखो केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी एक अतिशय महत्त्वाची आणि मोठी बातमी ही समोर आलेली आहे। ती म्हणजे येत्या काही दिवसांमध्ये केंद्रीय कर्मचाऱ्यांना मोठी भेट मिळणार आहे। कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यामध्ये वाढ होणार आहे, पण ती कितीने वाढ होणार आहे हे मात्र अद्यापही सांगता येणार नाही। पण सध्या जो आकडा 31 जानेवारीपर्यंत येणार आहे त्यानुसारच आपल्याला महागाई भत्ता हा किती टक्के दराने मिळणार आहे हे त्यावेळेसच आपल्याला कळेल। यामुळे सध्या कर्मचारी 31 जानेवारीची आतुरतेने वाट पाहत आहेत। या दिवशी कर्मचाऱ्यांना या नव्या वर्षाची पहिली गुड न्यूज मिळणार आहे। मिळालेल्या माहितीनुसार या दिवशी महागाई भत्त्याची नवीन आकडेवारी ही जाहीर केली जाणार आहे। यावरून मग केंद्रीय कर्मचाऱ्यांना जानेवारी 2024 पासून किती महागाई भत्ता मिळणार हे त्यावेळेस ठरणार आहे। जसं की आपल्याला माहीतच आहे की सध्या महागाई भत्ता हा 46% दराने मिळत आहे। जुलै 2023 पासून महागाई भत्ता हा 4% वाढवण्यात आलेला असून तेव्हापासून 46% दराने डीए हा दिला जात आहे। अशा परिस्थितीमध्ये जानेवारी महिन्यापासून किती डीए मिळणार हे पाहणे अत्यंत महत्त्वाचे ठरणार आहे। डिसेंबरचे AICPI निर्देशांक आकडे अजून जाहीर झालेले नसून 31 जानेवारीला ही आकडेवारी आपल्यासमोर येणार आहे। त्यानंतर मग खऱ्या अर्थाने केंद्रीय कर्मचाऱ्यांना जानेवारी 2024 पासून किती महागाई भत्ता मिळेल याबाबत निश्चिती ठरणार आहे। पण आतापर्यंत जाहीर करण्यात आलेल्या आकडेवारीनुसार केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात आणखी 4% वाढ होण्याची ही शक्यता आहे। म्हणजेच महागाई भत्ता हा 50% जाऊ शकतो। पण जर निर्देशांकामध्ये मोठी वाढ झाली आणि निर्देशांक जानेवारीमध्ये 50.52 अंकापर्यंत पोहोचण्याची शक्यता आहे, असे झाल्यास भत्ता हा 51% जाऊ शकतो। मात्र काही जाणकार लोक सध्याचा ट्रेंड पाहिला तर महागाई भत्त्यात 4% वाढ होईल असे बोलत आहेत। मात्र जानेवारी महिन्यापासून महागाई भत्ता किती वाढणार हे 31 जानेवारी नंतरच हे क्लिअर होणार आहे। तथापि आगामी निवडणुकांचा काळ पाहता केंद्र शासनाच्या माध्यमातून केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महागाई भत्त्यासंदर्भात सकारात्मक निर्णय होईल आणि कर्मचाऱ्यांना दिलासा देण्याचे काम होईल असा दावा केला जाते। याचा फायदा निश्चितच महाराष्ट्र राज्यातील कर्मचाऱ्यांना सुद्धा होणार आहे। आपण जर शासकीय, निमशासकीय वा शिक्षकेतर वा पेन्शनधारक असाल तर आमच्या फेसबुक पेजला लाईक करा, व्हॉट्सअप चॅनलला फॉलो करा। धन्यवाद।